तुम्ही असे व्यक्ती आहात का, की तुम्हाला एका जागी थांबणं अजिबात आवडत नाही? तुम्हाला नेहमी काहीतरी नवीन अनुभवायचं असतं, शिकायचं असतं, जगायचं असतं आणि नवीन काहीतरी पाहायचं असतं. लोकं म्हणतात, की तुम्ही स्टेबल नाहीत. परंतु तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रीडम पाहायचं असतं किंवा फ्रीडम हवं असतं. तुम्हाला खोटं, फेकपणा आणि ऑर्डर्स अजिबात आवडत नाहीत. तुम्ही जे आहात ना, ते थेट असता आणि म्हणूनच तुम्ही साधे नाही आहात. तर तुम्ही प्रवास आहात. कारण तुम्ही धनुराशीचे आहात. आज मी तुम्हाला तुमच्यामधीलच त्याग शक्तीची ओळख करून देणार आहे, जी तुम्हाला इतरांपेक्षा खूप वेगळं बनवते. धनुराशीचा स्वभाव म्हणजे स्वातंत्र्य, ज्ञान आणि धाडस या तिघांचा संगम. धनुराशी म्हणजे मोकळं मन आणि मोठी स्वप्न. तुमच्या राशीचा स्वामी आहे गुरु म्हणजेच बृहस्पती आपण ज्यांना म्हणतो आणि म्हणूनच तुम्ही ना नेहमी ज्ञान शोधणारे आहात. तुम्हाला सत्य आणि तत्वज्ञान आवडतं आणि विशेष करून तुम्ही ना पॉझिटिव्ह विचार करणारे आहात. आता इतरांमध्ये तुमची ओळख काय आहे तर तुम्ही खूप प्रामाणिक आहात, स्पष्ट बोलणारे आहात, साहसी आहात आणि विशेष म्हणजे तुम्ही ऑप्टिमिस्टिक आहात. परंतु तुमची खरी ओळख काय आहे? तुम्ही खूप मोठे विचार करणारे आहात. बिग विजन तुमचं असतं. तुमचा एक स्पिरिच्युअल माइंडसेट असतो. फिअरलेस ॲटिट्यूड आहे आणि तुम्ही लर्निंग लव्हर आहात. तुम्हाला नवीन शिकायला नेहमी आवडतं. परंतु काही दुर्गुण पण तुमच्यामध्ये आहेत. जसं की तुम्ही इम्पेशन्स आहात. तुम्हाला सहनशीलता थोडीशी कमी आहे. कमिटमेंट इश्यूज आहेत. तुम्ही कमिटमेंट सहसा पाळत नाहीत आणि कधी-कधी जास्तच स्पष्ट बोलतात आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांची मने तुमच्या नकळतपणे दुखवतात. परंतु एक सत्य हे पण आहे, की धनुराशीचे जे व्यक्ती आहे, ते कधीच थांबत नाहीत. ते सतत पुढे जात असतात. तुमच्यामध्ये काही हिडन नेचर आहे जे लोकांना दिसत नाही. जसं की लोकांना वाटतं, की तुम्ही ना केअरलेस आहात, पण तुम्ही फ्री आहात. लोकांना असं वाटतं, की तुम्ही स्टेबल नाहीत, परंतु तुम्ही ना ग्रोथ शोधत असता. लोकांना असंही वाटतं, की तुम्ही सीरियस नाही आहात, पण ॲक्चुअली ना तुम्ही खूप डीप थिंकर आहात. खरं तर तुम्ही बांधलेले नाहीत, तर तुम्ही उंच उडण्यासाठी जन्माला आलेले आहात. जर तुम्हाला ही माहिती लगेचच कनेक्ट झालेली आहे, की असं वाटत आहे, की तुमच्याचबद्दल मी बोलतीय, तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आता हे तुम्ही प्रेमामध्ये नेमकं कसं असता? तर बघा, धनुराशींचं व्यक्तींचं प्रेम म्हणजेच फ्रीडम, ऑनेस्टी आणि फन यांचा संगम असतो. तुमची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत कशी आहे? तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत ॲडव्हेंचर ट्रिपला जाणं पसंत करता, कारण तुम्हाला ॲडव्हेंचर खूप आवडत असतं. तुम्ही खूप प्रामाणिक पण राहता तुमच्या नात्यामध्ये आणि तुम्ही तुमच्या नात्यामध्ये एक फन ठेवत असता. तुमच्या पार्टनरकडून काय अपेक्षा आहे तर तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये फ्रीडम हवं असतं पहिली गोष्ट तर. ट्रस्ट हवा असतो आणि तुमच्या पार्टनरने तुम्हाला समजून घ्यावं ही छोटीशी एक अपेक्षा असते. परंतु प्रॉब्लेम येतो कुठे नात्यामध्ये? तर तुम्हाला ना कमिटमेंटची भीती वाटत असते नेहमी. कारण तुम्हाला स्वातंत्र्य हवं असतं. तुम्हाला एका गोष्टीमध्ये जास्त वेळ राहणं पसंत नाही आहे आणि हा तुमचा मूळचा स्वभाव पण आहे. नक्कीच तुम्हाला ही गोष्ट कनेक्ट झालेली असेलच 100%. मला कमेंटमध्ये जरूर सांगा, की तुमचा असा स्वभाव आहे की नाही? तुमचं बोलणं जरा स्पष्टच असतं. मग नातं असो किंवा कुठेही दुसऱ्या ठिकाणी असो. मग ते कधी-कधी नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतात. तुमचं स्पष्ट बोलणं ते तुमच्या पार्टनरला लागू शकतं. आणि त्यामुळं कसं आहे तर तुम्ही ना प्रेमामध्ये कैद होत नाहीत. तर तुम्हाला प्रेमामध्ये पण स्वातंत्र्य हवं असतं. लग्नासाठी विचार करत असाल किंवा व्यवसाय करणार असाल पार्टनरशिपमध्ये किंवा कोणता व्यवहार करणार असाल, तर काही तुमच्यासाठी अनुकूल राशी आहेत, काही प्रतिकूल राशी आहेत. जसं की आता मी शत्रू राशी तुम्हाला सांगतेय प्रथम. कन्या, वृषभ आणि कर्क या 3 राशी तुमच्यासाठी शत्रू राशी आहेत. तर विचार करा. कारण
तुम्हाला फ्रीडम हवं असतं, परंतु या राशींच्या व्यक्तींना एक स्टॅबिलिटी हवी असते. सो तुमचं त्यांचं पटणार नाही. विवाहासाठी पण विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. आता तुमच्यासाठी शुभ राशी कोणत्या आहेत, मित्र राशी कोणत्या आहेत ते सांगते. जर लग्नासाठी विचार करत असाल तर नक्कीच करू शकतात. 100% खूप सुंदर असा तुमचा प्रवास असणार आहे. जसं की मेष, सिंह आणि तूळ या 3 राशी तुमच्यासाठी खूप कम्पॅटेबल आहेत, खूप चांगल्या आहेत. सो विचार करू शकतात, कारण हे जे व्यक्ती आहेत ते तुमच्यासोबत ग्रो करतात. तुमच्या वाइब्सला ते मॅच होतात. त्याच्यामुळे तुमचं त्यांचं पटू शकतं. तुमच्यासाठी काही शुभ घटक मी तुम्हाला सांगते. जसे की तुमच्यासाठी शुभ रंग आहे केशरी आणि पिवळा. शुभ वार आहे गुरुवार. शुभ अंक आहे 3 आणि शुभ दिशा आहे पूर्व दिशा. विशेष करून तुम्ही जर दर गुरुवारी पिवळा रंग वापरलात कोणत्याही प्रकारे असो तर तुमचं भाग्य वाढतं, नशीब खुलतं. आता तुम्ही करिअर कोठे करावं की तुम्हाला तिथे 100% सक्सेस मिळेल. काही क्षेत्र आहेत जसं की टीचिंगचा व्यवसाय असेल किंवा टीचिंगचं प्रोफेशन आहे. पुन्हा म्हटलं तर प्रोफेसर म्हणून तुम्ही झळकू शकता. ट्रॅव्हल असेल, टुरिझम, मोटिवेशन स्पीकर असेल, बिझनेस असेल आणि विशेष करून स्पिरिच्युअल फील्ड असेल. याच्यामध्ये तुम्हाला 100% यश मिळेल, कारण तुम्ही खूप मोठं विचार करता. तुम्ही नेहमी इतरांना इन्स्पायर करत असता आणि विशेष करून तुम्ही तुमचं लर्निंग जे आहे ते कधीच थांबवत नाही. नवीन जे आहे ते तुम्ही ज्ञान अर्जित करत असता. तुम्ही जॉबसाठी नाही तर एखाद्या पर्पजसाठी काम करत असता. तर तुमची आर्थिक स्थिती कशी असते तर पहा, तुमच्याकडे पैसा हा भरपूर येतो परंतु टिकत नाही. तुमच्याकडून खर्च खूप होतात, जसं की ॲडव्हेंचर काही ट्रिप असेल किंवा एखादी गोष्ट एक्सपिरियन्स करण्यासाठी मग तुम्ही खूप खर्च करता आणि त्यामुळे तुमच्याकडे पैसा टिकत नाही. विशेष करून प्लॅनिंग पण कमी असतं तुमचं पैशाच्या संदर्भामध्ये. नियोजन अजिबात करत नाहीत. आता त्याच्यासाठी काही स्ट्रेंथ तुमच्या आहेत की तुमची अर्निंग कॅपॅसिटी जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. तुम्हाला नेहमी लक सपोर्ट असतो. परंतु विकनेसेस आहेत जसं की तुमची सेविंग कमी राहते आणि उगीचच इम्पल्सिव्ह खर्च तुम्ही करता. सत्य काय आहे तर बघा, तुम्ही पैसा खूप कमवू शकता परंतु तो टिकवणं अगोदर शिकून घ्या. मग तुम्हाला कधीच कोणतीच अडचण येणार नाही. हे जर तुम्हाला कनेक्ट झालं असेल तर लगेचच कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आता आरोग्याच्या दृष्टीने नेमकं तुम्हाला कोठे लक्ष द्यावं लागणार आहे तर पहा, पाय म्हणजे लेग्स किंवा थाय जे तुमचे आहेत त्याचे त्रास होतील किंवा ते दुखण्याचे वगैरे त्रास होऊ शकतात. डोकं दुखणे आणि अति स्ट्रेस घेणे या गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर मेडिटेशन करणं, एक्सरसाइज करणं, रुटीन ठेवणं ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. तुम्ही जर तुमचा वेग कंट्रोल केला तर तुम्ही खूप पुढे जाणार आहात. आता तुमच्यामध्ये काही हिडन सुपर पॉवर आहेत जे तुम्हाला स्वतःलाही माहिती नाही आहेत. तुम्ही लोकांना इन्स्पायर करता, तुम्ही इतरांना होप देता आणि तुम्ही मार्ग दाखवता. त्यामुळेच तुम्ही साधे नाही आहात तर तुम्ही मार्गदर्शक आहात. जर तुम्ही धनुराशीचे असाल तर तुम्ही काही फक्त भटकणारे नाही आहात तर तुम्ही आहात शोध घेणारे. तुम्ही ना कधीच रस्ता शोधत नाही तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःचा रस्ता स्वतः तयार करतात. येस, तुम्हाला जर ही गोष्ट क्लिक झाली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, शंका विचारायच्या असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.